भंडारा जिले में लगातार 2 दिन से आई जोरदार बारिश के चलते वैनगंगा नदी उफान पर बह रही है। नदी किनारे गांव में बाढ़ की परिस्थिति निर्माण हुई है, जिसके चलते मोहाड़ी तहसील अंतर्गत मुंडरी बुजुर्ग कुमार टोली इस गांव में वैनगंगा नदी का जलस्तर बढ़ता देख शासन प्रशासन के अधिकारियों ने गाँव में जाकर 200 से अधिक लोगों को गाँव खाली करके मुंडरी के स्कूलों में गाँव के लोगों की रहने और खाने का इंतजाम किया था। लेकिन वैनगंगा नदी का जलस्तर बढ़ रहा है, जिससे कभी भी गाँव को धोखा है। लोगों को सूचना देने और समझाने के लिए तुमसर एसडीएम दर्शन निकालजे और मोहाड़ी तहसीलदार सुरेश वाकचौरे और मोहाड़ी थानेदार मुंडे यह सभी अपनी टीम के साथ बुजुर्ग गांव के 250 से अधिक लोगों को समझाकर गांव के लोगों को सुरक्षित जगह पर जाने के लिए कहा। लेकिन 2006 से गाँववासी पुनर्वसन की मांग कर रहे, जिनको अब तक पुनर्वसन नहीं मिला। इसलिए गाँव वासियों का कहना था कि गाँव डूबेगा तो भी चलेगा, लेकिन हम यहाँ से नहीं जाएंगे। इस विषय को गंभीरता से लेते हुए और इस गांव की पुनर्वसन की प्रक्रिया को तहसील विभाग से आगे बढ़ाई है और उनकी मांगों को पूरा करने के लिए प्रक्रिया शुरू है, ऐसा स्वयं तुमसर एसडीएम ने कहा। लेकिन गांव के लोगों का कहना था हमें यह लिखित में दे, जिस कारण गांव में रोष बढ़ने लगा। लेकिन शासन प्रशासन ने अपनी सुध लेते हुए और पानी का जलस्तर बढ़ता देख और गाँव वालों को किसी भी प्रकार की तकलीफ न हो और जनहानि न हो, इस बात को ध्यान में रखते हुए तुमसर एसडीएम, तहसीलदार और मोहाड़ी थानेदार और उनकी टीम ने मुंडरी के स्कूलों में लोगों के लिए ठहरने और खाने की व्यवस्था की और महसूल विभाग और पुलिस की टीम ने वैनगंगा नदी का जलस्तर की सूचना लोगों को देते रहे। वैनगंगा नदी पात्रातले पाण्याची पातळी वाढत चाललेली आहे आणि येत्या रात्री सुद्धा पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे। आपलं गाव नदी किनाऱ्यावर आहे। आपल्या गावाचं आणि पाणी पातळीतील अंतर फार कमी आहे। आपल्या गावामध्ये पाणी शिरून घरामध्ये पाणी शिरण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे। माझं सर्वांना आव्हान आहे, आपल्या तहसील कार्यालयातर्फे जेडपी शाळेमध्ये सर्वांची आजची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आजच्या दिवस पाणी वाढणार आहे, त्यात या आजच्या दिवसापुरतं सर्वांनी या गावातून आपण शिफ्ट होऊन जिल्हा परिषद शाळेमध्ये आपली जिथे सोय केलेली आहे तिथे आपण सर्वांनी आता स्थानांतर करावं। आपल्या सर्वांच्या भल्यासाठी आपण हा निर्णय घेत आहोत। कुणीही आपल्या पाणी जी पातळी वाढत आहे त्याच्याबाबत कुणीही आपण गाफील राहून चालणार नाही। आपल्यासोबत वृद्ध व्यक्ती, आपल्या गावातील लहान मुले यांचा सर्वांचा विचार करून आपण जिल्हा परिषद शाळेमध्ये आपण शिफ्ट व्हावं, तिथे स्थानांतर करावं अशी माझी सर्वांना विनंती आहे। आताच माननीय दर्शनजी निकालजे उपविभागीय अधिकारी तुमसर यांनी आपणाला जे आवाहन केलेलं आहे त्या आवाहनानुसार आपण पाहताय की या ठिकाणी कुंभार टोलीच्या भोवती पाण्याचा विळखा पडण्याचे चान्सेस वाढलेले आहेत। पाणी पातळी आता जवळजवळ 3ऱ्या पायरीपर्यंत पोहोचलेली आहे खुणेच्या आपल्या दगडापासून। तर आता हा रस्ता हळूहळू क्रॉस होऊ शकतो। वरती पाऊस पडतोय, शिवाय धरणातूनही पाणी साठा सुटणार आहे। या सगळ्या असंभाव्य स्थितीमध्ये आपण आपल्या जीवाची काळजी घेणं आवश्यक आहे। आपली लहान मुलं, घरातले वयोवृद्ध, आजारी पेशंट या सर्वांच्या हितासाठी, त्यांच्या जीविताच्या सुरक्षिततेसाठी मी तहसीलदार मोहाडी पुन्हा एकदा माझ्यासोबत उपस्थित असलेले एपीआय मुंडे साहेब, त्यासोबत राजेंद्रजी शेंडे आणि सर्व इतर पदाधिकारी यांच्या समोर आपणाला पुन्हा एकदा आवाहन करतो की कृपया आपण सर्वांनी आपलं सर्व काही साहित्य व्यवस्थित ठेवून फक्त झोपण्यासाठीचे कपडे घेऊन आपण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये यायला हवंय। त्या ठिकाणी आल्यानंतर आपल्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे, राहण्याची व्यवस्था आहे। उद्या आपण त्यामध्ये आणखी सुधारणा करू शकतो। आपत्तीमध्ये आपण जीविताची सुरक्षा घेणं ही महत्वाची बाब आहे। बाकी सगळं मिळू शकतं, सगळ्या सोयी होऊ शकतात, जीव परत येऊ शकत नाही। माझी तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपण निसर्गाचा अंत पाहण्याचा प्रयत्न करण्याला अर्थ नाही। तुम्ही
या ठिकाणी कायमचे रहिवासी आहात. अनेक पूर, अनेक पावसाळे आपण नक्कीच पाहिलेले आहात. त्याबद्दल तुम्हाला भीती वाटत नसेल, पण शासन म्हणून, शासनाचा प्रतिनिधी म्हणून मला आपल्या जीविताची काळजी वाटते आणि मी आपणा सर्वांना त्यासाठी विनंती करतो की कृपया आपण जास्त अंत न पाहता, निसर्गाच्या शक्तीचा अंत न पाहता आपण कृपया